So good morning to all of you. This is our next lecture on basic final year. तर आपला सब्जेक्ट आहे स्पेशल रिलेटिव्हिटी वन. ठीक आहे, पेपर 2 आहे आपला. तर इन प्रिव्हियस लेक्चर वी सॉ द गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन. ओके, अँड ऑन दिस लेक्चर वी वॉन्ट टू सी what is the Newtonian relativity. ओके, न्यूटनियन रिलेटिव्हिटी प्रिन्सिपल म्हणजे काय होते, आणि हा एक्झाममध्ये पुन्हा याच्यावर एक क्वेश्चन करतात की न्यूटन्स फंडामेंटल इक्वेशन्स ऑफ मोशन आर इन्व्हॅरियंट अंडर द गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला क्वेश्चन असं विचारतात की शो दॅट द न्यूटन फंडामेंटल इक्वेशन ऑफ मोशन आर इन्व्हॅरियंट अंडर द गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण कशा प्रकारे प्रूव्ह करू शकतो? ठीक आहे, तर आपले न्यूटन्स फंडामेंटल इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला माहीत आहे, 3 इक्वेशन ऑफ मोशन माहीत आहे. ठीक आहे, तिथला आपण सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपण घेऊ. ठीक आहे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपण का घेत आहोत? कारण की सेकंड इक्वेशन ऑफ मोशन व बाकी 2 इक्वेशन ऑफ मोशन काय करतात? डिपेंड्स करतात. ठीक आहे, तर सेकंड इक्वेशन ऑफ मोशनचा मॅथमॅटिकल फॉर्म काय? एफ इक्वल टू एम ए. ठीक आहे, एफ इक्वल टू एम ए त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म आहे. ठीक आहे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशनचा, न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशनचा. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की हा इक्वेशन ऑफ मोशन मीन्स हा लॉ आपल्याला काय करायचा आहे की आपल्याला की प्रत्येक इनर्शियल फ्रेममध्ये हा लॉ होल्ड होते हा आपल्याला दाखवायचा. म्हणजे प्रत्येक इनर्शियल फ्रेममध्ये हा लॉ सेम आहे असे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, तर ते दाखवण्यासाठी आपण काय म्हणू शकतो की पहा, आपल्याला इन्व्हायरंट दाखवायचा आहे की हा लॉ प्रत्येक फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये काय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये सेम आहे हा दाखवायचा, म्हणजे इन्व्हायरंट दाखवायचा आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला त्याचं सर्वात पहिले ॲक्सेलरेशन आपल्याला सांगावं लागेल की त्याचे ॲक्सेलरेशन प्रत्येक फ्रेममध्ये काय सेम आहे आपल्याला सांगावं लागेल. मास तर इन्व्हॅरियंट असतेच प्रत्येक, अकॉर्डिंग टू द गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणू शकतो की मास इज इन्व्हॅरियंट इन बोथ फ्रेम. जितके काही फ्रेम असतील त्या प्रत्येक फ्रेममध्ये तो काय मास इन्व्हॅरियंट असते. ठीक आहे, तर आपण मास इन्व्हॅरियंट आहे आपल्याला माहीत आहे, पण आपल्याला दाखवायचं काय ॲक्सेलरेशन इन्व्हॅरियंट आहे आपल्याला दाखवायचं. तर जेव्हा एम आणि ए बोथ काय इन्व्हॅरियंट होतील तेव्हा काय होणार की द फोर्स पण इन्व्हॅरियंट होणार, म्हणजे हा लॉ प्रत्येक काय फ्रेममध्ये काय इन्व्हॅरियंट होणार म्हणजे सेम राहणार. ठीक आहे, मीन्स इनर्शियल फ्रेम म्हणजे काय होतं की जिथे न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन्स काय होतात? होल्ड होतात. न्यूटनचे लॉ ऑफ मोशन काय होतात? जिथे होल्ड होतात त्याला आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असे म्हणतो. ठीक आहे, हे आपण डेफिनेशन स्टार्टिंगला बघितली होती. तर आपल्याला सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वर डिपेंड 2 आहेत. ठीक आहे, फर्स्ट अँड थर्ड लॉ ऑफ मोशन सेकंड इक्वेशनवर डिपेंड आहे. जर हा लॉ इन्व्हॅरियंट होत असेल, ठीक आहे, हा लॉ इन्व्हॅरियंट होत असेल तर आपण म्हणू शकतो का ते 2 लॉ पण इन्व्हॅरियंट होतील प्रत्येक फ्रेमसाठी. तर इथे आपण 2 फ्रेम ऑफ रेफरन्सचा एक्झाम्पल बघितला होता, तर तोच एक्झाम्पल आपण सेम न्यूटनियन रिलेटिव्हिटीमध्ये पाहू. ठीक आहे, तर काय बघितलं होतं की एक फ्रेम घेतला होता. लेटेस्ट कन्सिडर द 2 फ्रेम्स एस अँड एस डॅश. ठीक आहे, एस अँड एस डॅश 2 फ्रेम घेतल्या सच दॅट आपण काय म्हणलं होतं की फ्रेम एस काय होतो की रेस्टमध्ये असतो. ठीक आहे, सच दॅट द एस इज अ रेस्ट अँड एस डॅश मूव विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन. एस डॅश मूव होता है अलॉंग द पॉझिटिव्ह मीन्स विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन ॲट टाइम इक्वल टू, जर टाइम रेस्ट टी इक्वल टू 0 असेल, मीन्स आपण बघितलं होतं की फर्स्ट आपण बघितलं होतं की जर टाइम 0 असेल तर काय होतो की त्याचे ओरिजिन ओ अँड ओ डॅश ऑफ अ फ्रेम एस अँड एस डॅश कोन्साइडिंग विथ इच अदर. ठीक आहे, पण जेव्हा मूव्ह होतो तेव्हा काय होतो की फ्रेम एस डॅश पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसने मूव्ह व्हायला लागतो. ठीक आहे, तर आपण बघितलं होतं की एक इव्हेंट इथे अकर होते. ठीक आहे, आपण इथे घेऊ की पार्टिकल पी मुव्हिंग इन अ स्पेस. ठीक आहे, लेटेस्ट कन्सिडर अ पार्टिकल पी मुव्हिंग इन अ स्पेस, आणि त्याचे कॉर्डिनेट्स काय होतले? स्पेस टाइम कॉर्डिनेट्स आपण घेतले होते एक्स वाय झेड टी अँड एक्स डॅश वाय झेड डॅश टी. तर आपण याच्यावरून इक्वेशन काढले होते, पण इथे काय करायचं आहे, इथे यांचं काम आपल्याला पडणार नाही. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला इन्व्हॅरियंट ॲक्सेलरेशनला इन्व्हॅरियंट दाखवायचं आहे. तर आपण कसे दाखवू ते पाहू की आता आपण कन्सिडर करू की यू अँड यू डॅश
वेक्टर यू वेक्टर आणि यू डॅश वेक्टर आपण काय कन्सिडर करू की वेलोसिटी ऑफ पार्टिकल ऑफ मीन्स यू इक्वल टू काय होणार यू वेक्टर वेलोसिटी ऑफ पार्टिकल ॲट अ पॉईंट पी ऑब्झर्व बाय द ऑब्झर्वर सिच्युएटेड ॲट अ फ्रेम एस मीन्स काय घेऊ की या जो पार्टिकल आपण इव्हेंट अकर केला तर इथे आपण एक पार्टिकल कन्सिडर केलं होतं पी ठीक आहे तर त्याची वेलोसिटी विथ रेस्पेक्ट टू द ऑब्झर्वर ओ काय येणार आपण कन्सिडर करू की ते वेलोसिटी काय आहे की यू वेक्टर आहे ठीक आहे आणि यू डॅश वेक्टर ही वेलोसिटी कशाची आहे त्या पार्टिकलची वेलोसिटी आहे विथ रिस्पेक्ट टू द ऑब्झर्वर एस डॅश इथे आपल्याकडे दोन ऑब्झर्वर आहेत ओ अँड ओ डॅश तर ओ डॅशच्या रिस्पेक्ट टू पीची वेलोसिटी यू बॅरो आपण घेतले यू वेक्टर अँड यू डॅश वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओ बारो ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे आपण पहा इथे आपल्याला सिम्पली नेक्स्ट स्टेप काय होणार की आपण तर नेक्स्ट आपल्याला काय घ्यायचं आहे की यू एक्स यू वाय आणि यू झेड बी द रेक्टँग्युलर कंपोनंट ऑफ यू वेक्टर तर काय यू वेलोसिटी काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे ठीक आहे तर अलॉंग एक्स ॲक्सिस त्याची वेलोसिटी यू ऑफ एक्स येईल अलॉंग वाय ॲक्सिस त्याची वेलोसिटी यू वाय येईल अलॉंग झेड ॲक्सिस त्याची वेलोसिटी आपण काय घेतली यू झेड घेतली ठीक आहे सिमिलरली आपण काय यू डॅश वेक्टरची पण वेलोसिटी सिमिलरली आपण लिहून घेऊ की यू डॅश वेक्टरची वेलोसिटी यू डॅशची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू मीन्स अलॉंग वेक्टर यू एक्स काय येणार अलॉंग वेक्टर एक्स यू डॅश येणार अलॉंग वेक्टर वाय काय येणार यू डॅश वाय आणि अलॉंग वेक्टर झेड काय येणार यू डॅश झेड येणार ठीक आहे विथ द रेक्टँग्युलर वेलोसिटी ऑफ यू डॅश वेक्टर अलॉंग द एक्स वाय झेड ॲक्सिस रिस्पेक्टिवली तर आपण त्याचे रेक्टँग्युलर कंपोनंट घेतले काय वेलोसिटी यू आणि यू डॅशची ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशनच्या अकॉर्डिंग टू गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन वी से दॅट द इक्वेशन ऑफ वेलोसिटी काय आहे इक्वेशन ऑफ वेलोसिटी आपल्या सिलेबसमध्ये नाही इक्वेशन गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन फॉर वेलोसिटी आपल्याला काय सिलेबसमध्ये नाही त्याचं आपण डायरेक्ट यूज करू ठीक आहे तर त्याची इक्वेशन काय आहेत त्याचे तीन इक्वेशन आहेत ठीक आहे यू डॅश एक्स इक्वल टू यू ऑफ एक्स मायनस व्ही आणि यू डॅश वाय इक्वल टू यू वाय आणि यू डॅश झेड इक्वल टू यू झेड तर आपल्या हे तीन इक्वेशन आहेत कशाचे इक्वेशन आहेत गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इक्वेशन फॉर वेलोसिटी ही वेलोसिटीसाठी तीन इक्वेशन आपल्याला या आहेत आपण सिलेबसमध्ये नाहीत पण आपल्याला इथे यूज करायचे डायरेक्ट यूज करायचे ठीक आहे तर ॲस्लरेशन म्हणजे काय होतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी होतो तर आपल्याला इथे ॲस्लरेशनचा यूज करायचा आहे मीन्स ॲस्लरेशनला आपल्याला काय दाखवायचं आहे इन्व्हायरंट दाखवायचं आहे मीन्स ॲस्लरेशन काय दाखवायचं आहे की बोथ या फ्रेममधल्या आणि या फ्रेममधल्या ॲस्लरेशन काय सेम दाखवायचं आहे ठीक आहे तेव्हाच आपण म्हणू शकतो की ॲस्लरेशन काय आहे इन्व्हायरंट आहे ठीक आहे तर ॲस्लरेशन म्हणजे काय होतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी तर इथे आपण काय करू की डिफरन्शिएट करून ते तिन्ही इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम तर काय होणार की विथ रिस्पेक्ट टू टाईम आपण प्रत्येक इक्वेशन डिफरन्शिएट केले ठीक आहे अशा प्रकारे आपण लिहून घेतलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम विथ रिस्पेक्ट टू टी मीन्स टाईम याला डेरिव्हेटिव्ह फर्स्ट इक्वेशनला डेरिव्हेटिव्ह केला ठीक आहे फर्स्ट इक्वेशनला डेरिव्हेटिव्ह कसं बोथ साईडला आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचं आहे ठीक आहे तर या साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं या साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं याच्यावर यू ऑफ एक्स आणि ही व्ही आय कॉन्स्टंट टर्म अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म काय होणार झिरो येणार ठीक आहे इथे झिरो येऊन जाणार तर रिमेनिंग काय राहणार डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डॅश एक्स विथ रिस्पेक्ट टू डी टी अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ यू ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डी टी ठीक आहे त्याच्यानंतर बाकी तिन्ही इक्वेशनला आपण सिमिलरली आपण डेरिव्हेटिव्ह केलं त्याच्यानंतर पहा की आपण काय म्हटलं होतं ॲस्लरेशनची डेफिनेशन काय रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी तर इथे काय रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी आहे ठीक आहे यू डॅश एक्स बाय डी टी मीन्स काय होतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम ठीक आहे तर यालाच आपण काय म्हणतो ॲस्लरेशन म्हणतो ठीक आहे तर याचं काय होणार ॲस्लरेशन काय होणार ए डॅश एक्स येणार याचं ॲस्लरेशन याचं फॉर्म काय येणार ए एक्स येणार हा पण काय की वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम तर हा फॉर्म्युला झाला काय सरांचा ॲस्लरेशनचा तर याचं ए एक्स येणार ठीक आहे याचं काय येणार ए वाय येणार विथ अलॉंग ॲक्सिस काय वाय आहे ठीक आहे ए डॅश वाय येणार इथे डॅश आहे त्यामुळे इथे डॅश नाही त्यामुळे ए वाय येणार तर ॲस्लरेशन अलॉंग ॲक्सिस वाय ठीक आहे अलॉंग ॲक्सिस झेड अशा प्रकारे आपण लिहून घेतला ठीक आहे सिम्पली आपण काय केलं की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम केलं ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू टी आपल्याला त्याला या तीन इक्वेशनला डिफरन्शिएट केलं आहे तर आपल्याला माहिती आहे की ॲस्लरेशन म्हणजे काय होतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी ठीक आहे तर हे वेलोसिटीचा फॉर्म्युला इथे आपण बनवला ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय येणार
तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार, वेअर द आपण जे ॲक्सलरेशन काढले होते त्याला आपण डिनोट करू की ए एक्स ए वाय आणि ए झेड आणि ए डॅश एक्स ए डॅश वाय आणि ए डॅश झेड काय आहे, ॲक्सलरेशन इन द फ्रेम एस आणि एस डॅश. ठीक आहे, तर आपल्याला हे जे इक्वेशन काढले होते याला आपण काय इक्वेशन 4, इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 देऊ. तर बोथ या तिन्ही इक्वेशनला साईड बाय साईड काय आपण ॲड करू. ठीक आहे, साईड बाय साईड ॲड केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे टर्म मिळेल. ठीक आहे, ए डॅश एक्स प्लस ए वाय प्लस ए झेड ए डॅश झेड प्लस ए एक्स ए वाय प्लस ए झेड अशा प्रकारे लेफ्ट हँड साईडचे लेफ्ट हँड साईडला ॲड केले. ठीक आहे, आणि राईट हँड साईडचे राईट हँड साईडला आपण ॲड केले. तर याचं आणि याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की ही ॲक्सलरेशन आहे. हे प्रत्येक काय आपण ते ॲक्सलरेशन कसे लिहिलं आहे की अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस, अलॉंग झेड ॲक्सिस. तर म्हणजे हे काय झालं, हे ॲक्च्युली ॲक्सलरेशन झालं. ठीक आहे, मीन्स ए डॅश होऊन जाईल आणि याची व्हॅल्यू काय होणार, ए वेक्टर होऊन जाणार. ठीक आहे, इथे डॅश आहे म्हणून या साईडला डॅश आहे त्यामुळे आपण इथे डॅश लिहिली, या साईडला डॅश नाही त्यामुळे इथे डॅश नाही लिहिलं. ठीक आहे, तर अकॉर्डिंग टू द गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन, जी टी म्हणजे काय, गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन शॉर्ट फॉर्म आहे. वी से दॅट द ॲक्सलरेशन इज इनव्हॅरियंट. म्हणजे पहा की फ्रेम एस डॅश, ठीक आहे, आणि फ्रेम एससाठी आपल्याला वेलोसिटी काय मिळत आहे, ॲक्सलरेशन काय मिळत आहे, सेम मिळत आहे. ठीक आहे, हा डॅश म्हणजे काय होतं, फ्रेम एस डॅशमधली वेलोसिटी सॉरी ॲक्सलरेशन, आणि ए म्हणजे ए वेक्टर म्हणजे काय होतं की फ्रेम एसमधली ॲक्सलरेशन. ठीक आहे, तर बोथ फ्रेममध्ये एस आणि एस डॅश बोथ द फ्रेममध्ये आपल्याला काय मिळतं आहे, पहा की इथे की बोथ द फ्रेम एस आणि एस डॅश इथं बोथ ॲक्सलरेशन काय मिळतं आहे, इक्वल मिळत आहे. म्हणजे ॲक्सलरेशन आपल्याला काय मिळत आहे, ए इक्वल टू ए डॅश मिळत आहे. म्हणजे ॲक्सलरेशन दोन्ही फ्रेममध्ये काय आहे, सेम आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे शो करायचं होतं की ॲक्सलरेशन बोथ दी फ्रेममध्ये सेम आहे म्हणजे इनव्हॅरियंट आहे, आपल्याला शो करायचं होतं. तर आपण ते शो केलं की अकॉर्डिंग टू जी टी वी से दॅट द ॲक्सलरेशन इज इनव्हॅरियंट. आपल्याला माहीत आहे की मास काय आहे, मास ऑफ द पार्टिकल काय इनव्हॅरियंट आहे, आपण स्टार्टिंग क्लासमधलं होतं अकॉर्डिंग टू द न्यूटनियन मेकॅनिक्स, ते आपण लिहून घेतलं. ठीक आहे, तर इनव्हॅरियंट आहे म्हणजे काय, बोथ दी फ्रेममध्ये तो काय दोन्ही फ्रेममध्ये सेम आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहून घेतले की एम डॅश इक्वल टू एम, मीन्स एम डॅश म्हणजे एस डॅश फ्रेममधली मास आणि एस फ्रेममधली मास एम. ठीक आहे, तर हे बोथ सेम आहे. आपण काय म्हटलं होतं स्टार्टिंग क्लासमधलं होतं की अकॉर्डिंग टू द न्यूटनियन मेकॅनिक्स मास इज ऑफ अ पार्टिकल इन्व्हायरंट अंडर द इन्व्हायरंट आहे आपण सांगितलं होतं. ठीक आहे, तर आपण हे इक्वेशन 7 आणि इक्वेशन याला इक्वेशन 8 लिहून घ्या की इक्वेशन 7 आणि इक्वेशन 8ला आपण मर्ज केल्यानंतर काय येणार, लेफ्ट हँड साईडली मल्टिप्लाय आणि राईट हँड साईडली मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हा इक्वेशन मिळणार. ठीक आहे, हा इक्वेशन म्हणजे काय, एम डॅश. ठीक आहे, हा एम डॅश आणि हा ए डॅश एम इंटू ए. ठीक आहे, तर हा कशाचा फॉर्म्युला झाला, हा फोर्सचा फॉर्म्युला झाला, ते लिहून घेतलं एम डॅश इक्वल टू ए. तर आपण काय म्हणू शकतो की फोर्स इक्वल टू एम ए, फोर्स म्हणजे एफ डॅश इक्वल टू एम डॅश ए डॅश आणि एफ इक्वल टू एम ए बोथ फ्रेम एस आणि एस डॅशसाठी काय म्हणू शकतो, सेम आहे. म्हणजे काय होऊ शकतो की सेकंड लॉ ऑफ मोशन काय होत आहे, इन्व्हॅरियंट होत आहे. म्हणजे बोथ या दोन्ही फ्रेमसाठी काय म्हणू शकतो, या दोन्ही फ्रेमसाठी काय द फोर्स सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज इक्वल टू एम ए काय होत आहे, सेम आहे प्रत्येकसाठी. याच्यासाठी या पार्टिकलची काय होत आहे की फोर्स हा ऑब्झर्वर काय अप्लाय करता, समजा की ओ हा ऑब्झर्वर आहे आणि या पार्टिकलचा फोर्स काय ऑब्झर्व करता, एफ इज इक्वल टू एम ए, आणि ओ डॅश ऑब्झर्वर आहे त्याचा तो फोर्स काय ऑब्झर्व करता एम डॅश ए डॅश. ठीक आहे, तर हे बोथ दी फ्रोम काय आहेत, हे बोथ काय सेम आहेत. ठीक आहे, म्हणजे याच्यासाठी पण हा सेम आहे आणि त्याच्यासाठी पण तो सेम आहे. मीन्स काय म्हणू शकतो की एफ डॅश इक्वल टू एफ आपण म्हणलं आहे की त्यामुळे आपण म्हणू शकतो की बोथ दी फ्रेमसाठी सेकंड लॉ ऑफ मोशन काय होत आहे, इन्व्हॅरियंट होत आहे. तेच आपल्याला शो करायचं होतं की जर सेकंड लॉ ऑफ मोशन जर इन्व्हॅरियंट होत असेल तर बाकी दोन लॉ पण इन्व्हॅरियंट होतील. त्यामुळे आपण म्हणू शकतो की न्यूटन्स फंडामेंटल लॉ ऑफ मोशन इन्व्हॅरियंट अंडर द गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन. तर लास्टमध्ये आपण लिहून घेऊ ते की हेन्स द इक्वेशन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल आर एक्झॅक्टली सेम इन एस अँड एच डॅश. म्हणजे काय म्हणलं, इक्वेशन ऑफ मोशन ऑफ अ पार्टिकल, हा इक्वेशन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल एक्झॅक्टली सेम इन दोन्ही फ्रेममध्ये ते सेम आहे असे आपण म्हटलं आहे. तर त्याच्यानंतर पुन्हा एक लाईन लिहून घेऊ आपण की इक्वेशन ऑफ, त्यामुळेच आपण म्हणू शकतो की इक्वेशन ऑफ मोशन इज हॅव सेम फॉर्म इन इनर्शियल फ्रेम. ठीक आहे, इक्वेशन हॅव द सेम फॉर्म इन
बोथ द फ्रेम, ऑल द फ्रेम आपण म्हणू शकतो. त्याच्यावरूनच आपण हे लिहिलं आहे की फंडामेंटल इक्वेशन ऑफ मोशन आर इन्व्हॅरियंट अंडर द गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन. तरी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतं की फंडामेंटल इक्वेशन ऑफ मोशन इन्व्हॅरियंट अंडर द गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन शो दॅट म्हणून येऊ शकतो. ठीक आहे, तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे सेकंड डायग्राम आपल्याला इथे काढायचे आहे. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये काय सर्वात पहिले हे डायग्राम आपल्याला इथे काढायचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला 2 फ्रेम घेतले, त्याचे आपण याची इन्फॉर्मेशन लिहून घेतली, त्याच्यानंतर त्याचे कंपोनंट घेतले. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याचे कंपोनंट घेतले, कंपोनंटवरून आपण गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशनचे काय इक्वेशन ऑफ वेलोसिटी लिहून घेतले, त्याच्याला डिफरन्शिएट केला, त्याच्यावरून ॲक्सलरेशन काढलं, ॲक्सलरेशन बोथ साईडला ॲड केलं, त्याच्यानंतर ॲक्सलरेशन सेम मिळालं आणि ॲक्सलरेशन नंतर आपण म्हणू शकतो की ॲक्सलरेशन सेम आहे, त्यामुळे ते इन्व्हॅरियंट आहे. मास तर इन्व्हॅरियंटच असतो, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची इक्वेशन मिळणार आहे. तर याच्यावरून आपण म्हणू शकतो का इक्वेशन ऑफ मोशन बोथ द फ्रेममध्ये काय सेम आहे, म्हणजे प्रत्येक फ्रेममध्ये ते सेम असू शकते. आता हे झालं न्यूटोनियन मेकॅनिक्स, म्हणजे न्यूटोनियन रिलेटिव्हिटी, आणि हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके.